नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी संपलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. त्याच पार्श्वभूमीवरती आज आपण भेटणार आहोत फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्याशी भेटणार आहोत, ज्यांनी या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संपर्क केला, लोकांमध्ये गेले आणि संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. त्यांच्याशी आपण भेटणार आहोत. नमस्ते. खरं तर तुम्ही ही निवडणूक खूप जवळनी बघितली, खूप परिश्रम घेतलं. आपली पहिली प्रतिक्रिया काय नाही, तालुका आम्ही पिंजून काढला आणि निवडणुका नसताना सुद्धा आम्ही फिरतो, म्हणून आम्हाला फारसं काही वेगळं वाटलं नाही. पण वातावरण निवडणुकांमुळे जरा माणसं बाहेर असतात, अनुभव चांगला आला म्हणजे. आणि मला वाटतं की पॉझिटिव्ह वातावरण आहे. शेवटी निवडणूक आहे. 2019 आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला काय नेमका फरक जाणवला? फरक जाणवला म्हणजे यावेळी माणसं जास्त भेटली, माणसं बाहेर पण जास्त पडली आणि थोडे कष्ट दोन्ही गटांनी जास्त जोर लावलेला या निवडणुकीत. दोन्ही गटांनी, माजी खासदारांच्या गटाने आणि राजे गटाने. खरं तर यावेळेस तुम्ही प्रचारामध्ये खूप अग्रस्थानी होता. अनेक ठिकाणची तुमची भाषणं ऐकली, अतिशय शांत संयमाने तुम्ही भाषणं केली. लोकांना खूप आवडली ती भाषण. नाही, 100%. मी वस्तुस्थिती थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जिथे कुठे, म्हणजे आता साखरवाडीत गेलं तर त्या परिसरातील, आता गजानन चौकात सभा घेतली तर ती आता राज्यावर लोक बोललेलेच माझ्या आधी, म्हणून मग मी जे मुद्दे गजानन चौकात मांडले ते तालुक्याला उद्देशून मांडत होतो की कोणी किती विकास केला, कोणी काय नाही, या गोष्टीचा लोकांनी अंदाज घ्यावा. आणि संयमी म्हणजे तसं वातावरण चिघळलंच नव्हतं. काही होती थोडीफार जी एक वेगळं रूप म्हणजे वातावरण खराब करायचा प्रयत्न करत होती, पण ते काय किरकोळ माणसं, आम्ही अजिबात किंमत देत नाही. खरं तर अनिकेत राजे असतील, श्रीमंत अनिकेत राजे असतील, श्रीमंत सत्यजित राजे असतील, यापेक्षा म्हणजे त्यांच्याबरोबर तुम्ही तिघही एकत्र प्रचार अनेकदा केला, मी बघितला. खूप पॉझिटिव्हली आणि लोकांमध्ये, तरुणांमध्ये तुमची क्रेज खूप होती. सहज तुम्ही मिसळून जात होता. नाही आहे, पण फक्त तरुणांमध्ये नाही. आता मी ज्येष्ठ वर्ग, महिला वर्ग, लहान मुलांना सुद्धा देखील, आता आपल्याच गावात मी लहान मुलांचं पण मंडळ केलंय. मी गणपतीला आरत्यांना जेव्हा आलेलो तेव्हा आपल्या जावली गावातच 13-14 वर्षाच्या मुलांच्या मंडळांना सुद्धा भेट दिली. म्हणून आपण सगळ्यांना धरून म्हणजे चालायचा प्रयत्न करतो. आणि मग संपर्क सगळ्यांशी आहे, नुसतं तरुणांशी यातला काही अशातला काही भाग नाही. खरं तर या निवडणुकीत अनेक ट्रेंड बदलले. आता ज्या पाठीमागच्या काही निवडणूक होत्या, 19ची असेल, 14ची असेल, आता खूप वेगळा ट्रेंड बनत चाललेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही आता मिसळून गेलाय. ट्रेंड म्हणजे कसा बदलला? कसं आहे, आता सोशल मीडिया एवढा प्रभावीपणे नव्हता, 19ला प्रभावीपणे नव्हता, त्या अगोदर तर खूप कमी होता. आता निवडणुकीत आणखी फास्ट बनत चालली आता निवडणुका. आता कसं स्पष्ट सांगतो, आता सोशल मीडियाचा तर प्रभाव आहेच 100%. पण जो गट आहे, आता माजी खासदारांचा जुना गट, आपला गट, राजे गट जो आहे, आमच्यात काही प्रवेश झाले, त्यांच्यात काही प्रवेश झाले, ती वाढ झाली. शेवटी सोशल मीडियामुळे आणि भाषणांमुळे प्रत्येकाच्या जो सर्वसाधारण मतदार आहे, जो कुठेच नाही, त्यांचा कल कुठल्याच गटाकडे नसतो, त्यांचा म्हणजे तालुक्याला जो योग्य मार्गदर्शन करेल आणि तालुक्याची यंत्रणा ज्या माणसाच्या हातात राहतील असं त्यांना राहतील आणि त्यांच्या हातात असल्यावर तालुका सुरक्षित राहील, असा जो मतदार आहे तो भाषणांवर आणि सोशल मीडियापेक्षा भाषणं ऐकून एक अंदाज घेतो की कोणाचे काय विचारसरणी आहे. 1995ला जी सुरुवातीची निवडणूक झाली होती, महाराज साहेबांची आणि स्वर्गीय चिमणराव कदम यांचा सामना झाला होता. त्यानंतर सलग 6 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 7वी निवडणूक होती. या निवडणुकीकडे कसं बघता? पाठीमागच्या निवडणुका आणि या निवडणुकीकडे कसं बघता? नाही, तेव्हा काळ पूर्ण वेगळा होता ना. आता 1995 साली लोकसंख्या कमी होती, सोशल मीडिया नव्हतं, सोशल मीडियावर जास्त फसवाफसवी होते. शेवटी आता
मी जसं सांगितलं तसं सर्वसाधारण मतदार फक्त भाषणं ऐकून तो एक अंदाज घेतो की बाबा कोणाची मानसिकता, कोणाची विचारसरणी, कोणाचे विचारधारा आणि कोणाची विकासाची कल्पना त्यांना जी पटते त्याच्या पाठीशी राहतात. आणि इथे आता जो काय निकाल लागेल, आता मी म्हणत नाही की हा गट विजय होईल, आमचाच गट विजय होईल, असलं सगळं नाही. शेवटी निवडणूक आहे, दोन्ही गटांनी ताकद लावली आहे. पण सर्वसाधारण मतदार जे नागरिक आहेत त्यांच्या मताचा फार म्हणजे त्यावर निकाल अवलंबून आहे असं मला वाटतं. विश्वजित राजेंचा जिल्हा परिषद मतदारसंघ कोणता असेल? नाही काय असं पहिले म्हणजे आपल्याला गटातल्या लोकांना, नेत्यांना, स्थानिक नेत्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि त्यातून जर का संधी मिळाली तर मग पाहूया, नाहीतर मग नाही उभं राहिलं तरी काही फरक नाही पडत. आता अनेक जण माझी लावून फिरतातच ना, तुम्ही माझी सभापती म्हणून मी खुश आहे, मला काही फरक नाही पडत. एक प्रश्न असा आणखीन, खरं तर जे अनेक मतदार कार्यकर्ते झटले तुमच्यासाठी, मतदारांनी मतदान केले, त्यांच्यासाठी 2 शब्द. त्यांचे राजे गटाच्या तर कार्यकर्त्यांचे आभार मानायला मला तर शब्दच नाही. म्हणजे आता इतकं काम केलंय आणि इतकं कठोर परिश्रम केलाय त्यांनी, आणि आत्ताच नाही तर आधीपासून साथ दिली आमची कायम. आणि म्हणजे जितके आभार मानू तितके कमीच. म्हणजे आमचंही भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे, आमचं आयुष्य त्यांच्या हातात आहे. शेवटी आम्ही त्यांच्यासाठी आणि ते आमच्यासाठी शेवटपर्यंत, हा शब्द आहे आमचा त्यांना. खरं तर विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 255 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी सुरुवातीपासून आक्रमकपणे शेवटपर्यंत प्रचाराची रणनीतीमध्ये सहभागी झालेले श्रीमंत विश्वजित राजे आपल्या समवेत होते. खरं तर जिल्हा परिषदेला जर म्हणजे आपल्याला ज्यावेळेस कार्यकर्ते म्हणजे असतील, जे काय असेल, जे काय जबाबदारी असेल आपण ती पार पाडूया असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी फलटण. ओके, धन्यवाद.